हॅलो सगळ्यांना खूप खूप कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता दुपारचे 12:30-1 वाजलेला आहे आणि गावी काल गेल्यामुळं खूप उशिरा येऊन जरा प्रवासाचा थकवा, कालचं तिथलं कामाचा थकवा काढून आता कामांची सुरुवात, सगळं आंघोळ पांघोळ सगळं आवरून देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता तेल भरते याच्यामध्ये, लागेल तसं आपलं घेता येतं आहे म्हणून. आणि आता चहा जरासा करून पिला, जे अभिषेकाचं दूध असतं ते त्याने चहा पिला, ते पिते मी म्हणजे चहा करून. आणि आता आज उपवास आहे त्याच्यामुळे सिद्धेशला आता काय बनवलं नाही. आता सिद्धेशला पण एक चपात्या थोड्याफार करून ठेवणार, जाताना तरी तो व्यवस्थित खाऊन जाईल म्हणून. तर चला, त्या दिवसाची अशी सुरुवात तरी न गावल्यामुळं आता असं सुरीनंच कापून घेते आणि ते चुकीच्या ठिकाणी कापलं. सगळे पिशव्या अशा भरून घेते. आता शिखरण बनवलेलं आहे उपवासाला. सकाळी केळ आणि उपवासाचे वडे खाल्ले आणि इथं आता शिखरण खातात. अशी दुपारची वेळ, थोडंसं झोपले, आवरून किचन कटा वगैरे सगळं आवरलं, चपात्या भाजी सगळं झाल्यानंतर. आणि आता हे खात आहे उपवासासाठी. तर चला, कालचा एक दिवस ब्लॉग वगैरे काय शूट एडिटिंग केलं नाही, त्यामुळं ब्लॉग येणार नाही आहे. आणि एडिटिंग वगैरे व्यवस्थित करून मग टाकेन. गाडी दारातलं धुतलं आहे सिद्धेशनं, पण गाडी धुवायला नाही, धूळ पडली होती ते आता पुसून काढायला. जी धुतली गाडी, नाहीतर गाडीवर डाग पडतात. आता पुसून काढायचं चालू काम. सकाळीच होते पण त्याच्या कामातून त्याला वेळ नाही, त्यामुळं चालू आहे काम गाडी पुसायचं. तर मग डाग पडतात गाडीवर लगेच. आणि सगळं दोन चकाचक असेल तर काय वाटत नाही. आणि ह्या गोष्टी करताना छोटा छोटा आनंद असते, हे ह्यांच्याकडं असते आता रिटायर झाल्यापासून. पण आणि त्याच्या आधी सिद्धेशच करत होता आणि त्याचं काम वाढल्यामुळं आता परत आमच्याकडे आलेलं आहे. तर चला, तर गाडी पुसली, वरती जरा डाग राहिलेत, राहू दे, पण निदान थोडी तर झाली चकाचक. अशी वेळ गाडी धुतली आणि चपातीसाठी इकडं पीठ वगैरे मळलं, देवपूजा वगैरे सगळं करायचं होतं. आणि मशीनला वगैरे लावले आणि त्यानंतर
इथं गोडी डाळ टाकलेली आहे, इथं गवारची भाजी टाकलेली आहे आणि आता चपाती लाटू. जेवण करण्याची वेळ झालेली आहे. खूप उशीर होतो आहे आता, उन्हाळा असल्यामुळं जरा उठायला पण लेट होते आणि त्यामुळं आता उठून आपलं सगळं आवरावर कपडे वरती लावले, आणून ठेवलेत. आता अजून घडी करायचे ठेवलेत, ते घडी करेन नंतर. आणि आता जेवणाची सुरुवात. खूप म्हणजे सकाळी नाश्ता किंवा काय हे पण करायला म्हणजे नको वाटतं, एवढ्या उन्हामुळे नुसतं पाणी प्यायला होतं. तर आता गाडी वगैरे धुवून आल्यामुळे आता मस्त चपाती लाटून घेते आणि मग जेवणार आहे. तर चला, सगळ्यांना कोल्हापूर माय लाईफमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. हे पहिलं आधी जेवून घेणार आहे. भूक लागली जोराची, जेवून घेणार आणि पिऊन अर्ध पोट भरले, पण कधी एकदा जेवते असं झालं आहे आता. चला.